नमस्कार मंडळी. उद्या आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आहे. तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला मिळावा त्यासाठी गणपतीची प्रतिष्ठापना करत असताना मुहूर्त अतिशय महत्त्वाचा आहे. जे लोक घरगुती गणपती बसवतात, पार्थिव गणेशाची स्थापना करतात, अशा लोकांसाठी सकाळचा मुहूर्त आहे. तो मुहूर्त पुढील प्रमाणे असा आहे. सकाळी 7 वाजेपासून ते साधारणतः 8 वाजेपर्यंत हा पहिला मुहूर्त सांगितलेला आहे. त्यानंतर दुसरा मुहूर्त सकाळी 9 वाजेपासून ते 10:30 वाजेपर्यंत हा दुसरा मुहूर्त आहे. आणि तिसरा मुहूर्त सकाळी 11 वाजेपासून ते 12:15 वाजेपर्यंत हा तिसरा मुहूर्त घरातील पार्थिव गणेश मूर्तीच्या स्थापनेसाठी हा मुहूर्त सांगितलेला आहे. पण मंडळी, हे पण मी आपल्याला आवर्जून सांगणार की पार्थिव गणेश याची स्थापना करण्यासाठी हे एक तिथी प्रधान व्रत आहे. म्हणून नियमाने जोपर्यंत चतुर्थी तिथी आहे तोपर्यंत गणेशाची स्थापना आपण करू शकतो. तसं पाहिलं गेलं तर चतुर्थी तिथीवर गणेशाची स्थापना आपल्या घरामध्ये व्हावी हे शास्त्र आहे. पण तरीही लोक आम्हाला म्हणतात की मुहूर्त सांगा. त्यासाठी घरगुती गणेश स्थापनेसाठी हे 3 मुहूर्त मी आपल्याला सांगितले. त्या मुहूर्तावरती आपण गणेशाची स्थापना करून बाप्पाचा आशीर्वाद घेऊ शकतो. काही मंडळाचे गणपती असतात, त्यांचा सुद्धा मुहूर्त मी आपल्याला सांगतो. सायंकाळी 4 वाजेपासून ते 5:38 पर्यंत हा सगळ्यात महत्त्वाचा आणि उत्तम असा अमृत योग आहे. त्या मुहूर्तावर सार्वजनिक मंडळांनी गणेशाची स्थापना करावी. जर उशीर होत असेल तर सायंकाळी 6 वाजेपासून ते 7:25 7:15 वाजेपर्यंत हा दुसरा मुहूर्त सार्वजनिक गणेश मंडळासाठी सांगितलेला आहे. या मुहूर्तावरती पार्थिव गणेशाची स्थापना करा आणि आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तर मंडळी, काही लोकांचे शंका सुद्धा आहेत, काही लोकांचे प्रश्न सुद्धा आहेत. मला ज्या ज्या लोकांनी प्रश्न विचारले ते प्रश्न मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. एकाने मला प्रश्न विचारला की घरामध्ये एखादी महिला जर गर्भवती असेल, गणेश स्थापना जर आपण केली तर मग गणपती विसर्जन करावा किंवा नाही करावा. गणपतीची स्थापना करून गणपतीची सेवा करणे हे दरवर्षी येणारे व्रत असल्या कारणाने गर्भवती महिला आणि गणेश विसर्जनाचा कुठलाही अर्थार्थी संबंध येत नाही. त्यामुळे आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी आवर्जून गणपती विसर्जन करू शकता. कुठलीही शंका न धरता अवश्य आपण विसर्जन करू शकता. पण रूढी परंपरानुसार घरामध्ये सुनबाई जर गरोदर असेल, दिवस गेले असतील तर आपण गणपती विसर्जन करत नाही. हे अतिशय चुकीचं आहे. शास्त्र त्याला मान्यता देत नाही. शास्त्र असे सांगते की गणपतीची स्थापना केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी पार्थिव गणेश मूर्ती ही विसर्जन केलीच पाहिजे. त्यामुळे घरामध्ये महिला गर्भवती असेल त्याचा त्यांच्यावर सुद्धा कुठलाही परिणाम होत नसतो. आवर्जून अनंत चतुर्दशी दिवशी आपण गणपती विसर्जन करावे. एकाने अजून एक मला प्रश्न विचारला, जर आम्हाला सुतक पडलं असेल आणि ते सुतक या 10 दिवसाच्या आतमध्ये जर संपत असेल, 5व्या दिवशी संपत असेल किंवा 4थ्या दिवशी संपत असेल तर गणपती आम्ही बसवावा का नाही? मंडळी, जर आपल्याला या 10 दिवसामध्ये सुतक जर पडलं असेल आणि ते सुतक 10 दिवसाच्या आतमध्ये जर संपत असेल तर तुम्ही घरामध्ये गणेशाची स्थापना करू शकत नाही. कारण गणपतीची स्थापना ही चतुर्थी तिथीवरच करावी लागते. तर त्या वर्षी तो व्रत लोप जरी पावला तरी कुठलाही आपल्याला नुकसान होत नाही किंवा गणेशाची अवकृपा होत नाही. त्या वर्षी तो सण तुमचा रद्द झाला. सुतक संपल्यानंतर सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी जाऊन आपल्याला जी सेवा करता आली ती सेवा करावी. पण मध्ये आपण गणपतीची स्थापना करू शकत नाही. अनेक लोकांचे अनेक प्रश्न असतात, शंका असतात. आपली जरी काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ. धन्यवाद.